ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण चक्क 1 चमचा तेल शेंगदाण्यावरती टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत। तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे वळूयात। त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। तर बघा त्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर शेंगदाणे इथे हे थोडेसे मोठ्या साईजचे आहेत। तर हे गावाकडचे शेंगदाणे आहेत त्यामुळे असे आहेत। पण जर तुमच्याकडे विकतचे शेंगदाणे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। पण अशा पद्धतीने शेंगदाणे चेक करून घ्या, कारण की शेंगदाण्यामध्ये बरेचसे खौट शेंगदाणे सुद्धा निघतात। तर बघा व्यवस्थित असे निसून मी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता गॅसवरती आपल्याला एक कढई ठेवायची आहे किंवा मग तुम्ही तवा ठेवला तरी चालेल। आता कढईमध्ये हे शेंगदाणे आपण घालून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे, जास्त फास्ट सुद्धा गॅस करायचा नाही। तर बघा आपण इथे आता 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे शेंगदाण्यावरती। आता हे शेंगदाणे आपल्याला छान गोल्डन कलर येतोपर्यंत बारीक गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। लक्षात ठेवा गॅस आपल्याला इथे कुठेही फास्ट करायचा नाही, एकदम बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। जर तुम्ही फास्ट गॅसवरती शेंगदाणे भाजले तर रेसिपी आपली इतकी चांगली होणार नाही। त्यामुळे एकदम मीडियम गॅसवरती हे शेंगदाणे भाजून घेतले आहेत। बघा मी एक 3 ते 4 मिनिटं लागलेले आहेत। आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता छान असे खरपूस रंगावरती शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आपण। जास्त सुद्धा गडद रंग करायचा नाही। आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असा लसूण घालून घ्यायचा आहे। तुम्ही लसूण सोलून घाला किंवा मग तसा घातला तरी चालेल। भरपूर अशा मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आता हे छान आपण वाटून घ्यायचं आहे। अगदी जास्त पेस्ट सुद्धा करायची नाही आहे। तरी ते पाहू शकता असं भरभरीतच मी इथे वाटून घेतलेलं आहे। आता हे वाटून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। शेंगदाणे शक्यतो थंड झाल्यावरतीच घाला आणि त्यावरती चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता हे सुद्धा छान असं वाटून घेतलेलं आहे। बघा जास्त बारीक सुद्धा नाही आणि जास्त मोठं सुद्धा नाही। जर जास्त बारीक केलं तर मग चटणी आपली जी आहे ती करपू शकते, त्यामुळे अशा पद्धतीने जाडसरच शक्यतो ठेवा। आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपण अर्धा चमचा इतपत तेल घालून घेतलेलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये आपण ही चटणी टाकून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला आता अगदी मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही चटणी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। कारण की सुरुवातीला आपण शेंगदाणे तर भाजून घेतलेलेच आहे, पण आता फक्त हिरवी मिरची आणि लसणाचा कच्चेपणा जास्तपर्यंत ही शेंगदाण्याची चटणी छान भाजून घेऊया। जर तुम्ही अशा पद्धतीने शेंगदाण्याची चटणी केली ना तर ती अगदी 15 ते 20 दिवस अशीच कुरकुरीत राहील आणि अजिबातच खराब होणार नाही। तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा ही चटणी नेऊ शकता आणि कितीही दिवस ही चटणी छान कुरकुरीत राहील। फक्त बंद डब्यामध्ये ठेवली की अगदी कुरकुरीत शेंगदाण्याची ही चटणी राहील। अगदी कमीत कमी तेलामध्ये अगदी झटपट अशी ही रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।